गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जानोरी ग्रामपंचायत येथे आज प्रथमच माहिती अधिकार दिन साजरा। दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव कुठल्या ना कुठल्या विषयावर नेहमीच चर्चेत असतं। आजही तसंच आहे। दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो। परंतु कित्येक वर्षांपासून आपल्याकडे हा माहिती अधिकार दिन कसा साजरा करायचा हेच माहीत नाही। परंतु जानोरी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने आज पहिल्यांदाच माहिती अधिकार दिन साजरा केलाय व माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व्हावा या उद्देशाने आज ग्रामस्थांसाठी माहिती अधिकार कायद्यावर मार्गदर्शन ठेवलंय व माहिती अधिकार कायदा कोणी वापरावा, कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल मार्गदर्शन केलंय। माहिती अधिकार कायद्याच्या मार्गदर्शनासाठी जानोरी ग्रामपंचायतने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते। यावेळी सर्व सरकारी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महावितरण विभागाचे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। जानोरी गावातच नव्हे तर दिंडोरी तालुक्यात सुद्धा प्रथमच अशा प्रकारे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व कायद्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या दरम्यान जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षलजी काठे व ग्रामपंचायत सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते, महिला विभागाचे उपाध्यक्ष वैशाली झोमन, संघटक सोमनाथ वतार, सचिन कुयटे व जानोरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। आणि मुंबईचे म्हणजे आदरणीय माझे गुरु, मी ज्या कायद्यात कसा पारंगत झालो तर केवळ फक्त अब्राहम ज्ञानमाता प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी गोवा एक्सप्रेसच्या एका जी गोवा एक्सप्रेस त्याला RTI केला की आपल्या रेल्वेमध्ये जी काही बिर्याणी असते ग्राहकांना देतात त्याचा सॅम्पल मला मिळाला बिर्याणीचा। ते पण 2022 मध्ये भरपूर दैनिकांमध्ये आलो तर चक्क माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काय मागितलं म्हणजे बिर्याणी, मग त्या जन्माहिती अधिकाऱ्यांनी काय केलं, पण कसा अर्ज केला पाहिजे माहिती, सर्वात महत्त्वाचं माहिती या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे। माहिती म्हणजे काय, का कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, साहित्य म्हणजे काय, जसं हे सरपंचाच्या वहीवर एक पेन ठेवलेला आहे, मग त्या अर्जातून आपण मागू शकतो हा पेन केवढा चांगला आहे। आपण म्हणजे ग्रामपंचायतीनं हा पेन, टेबल, फॅन, लाईट, खुर्च्या या इथं जे वायरी लावल्यात, हे इलेक्ट्रिक वायरी, हा दिवा, हा फोटो, ही TV, हे सर्व आपण त्या माहिती अधिकारातून मागू शकतो। त्याच्यात आता वरती समजा तुम्ही आज प्रिंटमध्येच करायचा आहे, आपण कागदावर लिहू शकतो, नाही तर तुम्ही लिहिलं वरती प्रति ग्रामसेवक जानोरी ग्रामपंचायत खाली लिहिलं विषय माहिती का अधिकारात एवढी माहिती आम्हाला मिळाली, अशी माहिती मिळाली, बरोबर। आता ती माहिती त्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी किंवा त्या ग्रामसेवक देऊ शकत नाही। का, कारण की तुमचा अर्ज हा विहित नमुन्यात नाही, अर्ज 20 नमुन्यातच पाहिजे। 20 नमुन्यात म्हणजे काय, वरती लिहायचं हेडिंगला, सेंटरला की माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार वगैरे वगैरे सर्व त्याचं खाजगी असतं, बरोबर नाही। मग त्यांनी असं उत्तर देऊन टाकलं, म्हणून त्याच्यावर आपण आता मी अगोदर तुम्हाला काय सांगितलं तर खाजगी बाबी मागता येत नाही, तर तुम्ही काय म्हणायचं आहे कसं येणार तर आपली का केलं असं वापरेल, कारण की सरकारी कर्मचारी हा कोण आहे, लोकसेवक, लोकांच्या सेवेसाठी। मग ती खाजगी बाब आहे कशी काय, बरं खाजगी बाब आहे पण त्याच्यात काय करायचंय हेच त्यांना माहिती नाही। कलम 10 मध्ये आहे ना सरळ सरळ सांगितलेलं या कायद्यामध्ये पृथक्करण कसा अवघड शब्द आहे ना, कळत नाही लवकर। पृथक्करण म्हणजे लपवणे, पृथक्करण म्हणजे लपवणे। आता त्यांनी काय करायला पाहिजे होतं, ही त्या ग्रामसेवकाची सेवा पुस्तिका
पहिलं पेज उघडलं त्याची पूर्ण माहिती, त्या ग्रामसेवकाची पूर्ण माहिती, खाजगी माहिती आहे त्याच्यावर, त्याला भाऊ किती काय वगैरे वगैरे काय त्याची माहिती ती लपवायची आहे. पृथक्करण म्हणजे लपवायची, म्हणजे ती दडवायची आहे, ती माहिती द्यायची नाही. मग त्याच्या पुढची माहिती द्यायची. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक श्याम सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.